श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. मला एवढी घाल भिक्षा समर्था, मुखे नित्य गावी तुझी गुणगाथा. घडो पाद सेवा तुझ्या किंकराला, समर्था तुम्हावीन प्रार्थू कुणाला. या वाक्याची प्रचिती देणारा आजचा खूप रोमांचक असा अनुभव आहे. जो भाग्यवान असेल तोच हा अनुभव आज ऐकत असेल. खरंच स्वामींच्या लीलांचं वर्णन ऐकायला सुद्धा भाग्य लागतं. ही घटना कुठलीही काल्पनिक नाही किंवा असत्य नाही, प्रत्यक्षात घडलेला हा अनुभव आहे. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. असेच तुम्हाला महाराजांचे नवीन नवीन अनुभव असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊन तुम्ही मला तुमचा अनुभव शेअर करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील महाराजांनी मला दिलेले खूप मोठे अनुभव शेअर करत आहे. मी काल ताईंचा एक अनुभव ऐकल्यानंतर मलाही वाटलं की आपण देखील आपला अनुभव शेअर करावा, म्हणून मी माझा अनुभव आज येथे शेअर करत आहे. स्वामी भक्तांनो, सर्वप्रथम सांगायला आनंद वाटेल की मी महाराजांच्या सेवेमध्ये कशी आली. मी अगोदर जी काही सेवा करत होते ती गजानन महाराजांची. मी गजानन महाराजांची खूप निस्सीम भक्त होते. आमच्या घरात सर्व काही अनुकूल होतं. घरातील वातावरण देखील धार्मिक होतं आणि माझी इच्छा होती की मला देखील गजानन महाराजांचाच भक्त असा मुलगा मिळावा. पण म्हणतात ना, महाराजांची इच्छा काही वेगळीच असते. असंच झाली. गजानन माऊलींना मी खूप प्रार्थना करायचे की मला तुमच्या भक्ती करणारा मुलगा द्या. पण मला मुलगा मिळाला. माझं जे काही स्थळ आलं ते महाराजांचा भक्त असलेले माझे मिस्टर यांचं स्थळ आलं. घरची परिस्थिती खूप छान होती. सर्व काही व्यवस्थित होतं. मुलगा वेल सेटल होता. घरचे सर्वजण म्हटले की खूप छान आहे, घरचे माणसं देखील जीव लावणारे आहे, त्यामुळे आपण लग्न करूया. पण माझ्या मनामध्ये खूप किंतु परंतु होते की माऊलींना मी त्यांचा सेवेकरी मागत होते आणि माऊलींनी मला श्री स्वामी समर्थ महाराज, आता हे कोण आहे, यांचा सेवेकरी दिला. आणि आमचं जेव्हा फोनवर बोलणं व्हायचं, मी माऊलींविषयी त्यांना सांगायचे आणि ते महाराजांविषयी मला सांगायचे. मला असं वाटायचं की त्यांनी गजानन महाराजांची सेवा करावी आणि त्यांना वाटायचं की हिने महाराजांची सेवा करायची. असं आमचं सुरुवातीला सुरू होतं. त्यानंतर आमचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर बरेच दिवस आमचं असंच चालू असायचं की मी म्हणायचे मला गजानन महाराजांचं करायचं, ते म्हणायचे की मी स्वामी समर्थ महाराजांना सोडणार नाही. असं आमचं चालू झालं. त्यानंतर काय झालं की अचानकपणे एकदा ते मला मठामध्ये घेऊन गेले. महाराजांच्या मठामध्ये ते मला घेऊन गेले. महाराजांच्या मठात घेऊन गेले आरतीला. तर मला काही त्याच्यामध्ये असं माझ्या मनात घरून जाताना खूप वेगळे विचारत होते की मी गजानन महाराजांशिवाय दुसरं कुणाचंच करणार नाही. हे जबरदस्तीने मला कशाला या महाराजांच्या मठामध्ये घेऊन चाललेले आहे, असे मनामध्ये माझ्या विचार यायला सुरुवात झाली. आम्ही मठामध्ये गेलो आणि तिथे आतमध्ये गेलो आणि ज्यावेळेस आरती सुरू झाली, मी तिथे उभे होते आणि मला जे दिसलं ते बघून मला थरथर काप व्हायला लागला. पूर्ण शरीर घामाने माझं ओलं झालं. कारण मला प्रत्यक्षात जिथे महाराजांचा फोटो होता तिथे गजानन महाराज बसलेले दिसत होते. बाबा मला दिसत होते. मी माऊली माऊली म्हणून खूप रडत होती आणि लोकांनी मला माझ्या समोरच्या ताईंनी विचारलं की नंतर आरती झाल्यानंतर नेमकी काय झालं, तर त्यांना सांगितलं की मला महाराजांमध्ये गजानन महाराज दिसत होते. हे ऐकून त्या ताई हसल्या. अहो ताई, गजानन महाराज आणि स्वामी आई हे वेगळे नाही, एकच आहे. ते गुरुतत्वच आहे. त्यांनी वेगवेगळे अवतार धारण केलेले आहे. स्वामी महाराज हे गजानन महाराजांचे गुरु आहे, असं त्यांनी मला त्यावेळेस सांगितलं. त्यावेळेस मी महाराजांना साष्टांग दंडवत त्यावेळेस घातलं आणि तेव्हा मला महाराजांवरती विश्वास बसला. गजानन आईनीच मला महाराजांकडे पाठवलं असं म्हणायला देखील हरकत नाही. आणि तेव्हापासून माझा मग खूप विश्वास बसला की माऊली आणि हे काही वेगळे नाही. त्यानंतर मग महाराजांची सेवा माझ्याकडून सुरू झाली. माझे मिस्टर आणि मी खूप महाराजांची सेवा महाराज आमच्याकडून करून घ्यायलाच लागले. मी विजयग्रंथाचंही पारायण करायचे, स्वामी चरित्राचेही पारायण करायचे. गुरु
पौर्णिमा आली की आमच्या घरामध्ये गुरुचरित्र पारायण माझे मिस्टर करत असायचे. ही आमची परंपरा कंटिन्यू सुरू होती. खूप छान स्वामींच्या कृपेने सर्व काही व्यवस्थित सुरळीत चालू होतं. आणि आमच्याकडे एक महाराजांची खूप छान मूर्ती होती. ती मूर्ती मला खूप आवडायची. त्याचा अभिषेक आम्ही दर गुरुवारी करायचो. पंचामृताने त्याचा अभिषेक करत असायचो. महाराजांच्या कृपेने मला मुलगा देखील झाला. सर्व काही व्यवस्थित होतं. आणि ती मूर्ती अचानकपणे एक दिवस काय झालं की गुरुवार होता. मी त्या मूर्तीचा अभिषेक वगैरे केला. अभिषेक सर्व झाला, सर्व काही व्यवस्थित झालं. आणि जशी मी दरवेळेस ठेवते तशी ती मूर्ती मी वरती ठेवायला गेले तर अचानकपणे महाराजांच्या मूर्तीचं खंडित झाली. म्हणजे ती मूर्ती तुटली. अचानकपणे कशी तुटली? त्या मूर्तीचा हात तुटला. त्यानंतर तिचा म्हणजे काही मधला भाग होता तो डायरेक्ट माझ्या हातावरती आला. असं कसं हे शक्य झालं? त्यावेळेस मला खूप वेगळं वाटायला लागलं. त्यावेळेस नेमकी माझे मिस्टर हे मुंबईला गेलेले होते कामानिमित्त. त्यांना मुंबईला काम होतं, त्यामुळे ते मुंबईला गेलेले होते. आणि महाराजांच्या मूर्तीला असं झालं. मला खूप वाईट वाटलं. नेमकी काय का बरं असं झालं? सासूबाई म्हटल्या, अगं खूप दिवसाची झाली होती त्यामुळे झाले असेल. मनात काही आणू नको, काही होणार नाही. महाराजांना आपण छान अशी दुसरी महाराजांची मूर्ती आपण घेऊन येऊया. आपण अक्कलकोटला जाणार आहे तर तिथून मूर्ती घेऊन या असं म्हटले. पण त्या दिवशी मला दिवसभर करमलं नाही. डोळ्यामध्ये अश्रू होते की महाराजांची मूर्तीला नेमकी काय झालं, माझ्या स्वामींना काय झालं, असं माझ्या मनामध्ये विचार येत होते. आणि संध्याकाळची वेळ होती. माझे मिस्टर रात्री येणार होते. परतीचा प्रवास सुरू होता. संध्याकाळची वेळ होती. जवळपास 9:30-10 वाजले असतील. 9:30-10 वाजता माझ्या मिस्टरांचा कॉल आला. कॉल आल्यानंतर आता म्हटलं की कुठे आहे, काय आहे, आपण म्हणजे त्यांना विचारावा म्हणून त्यांना विचारलं. तर त्यांचं तिकडून उत्तर आलं. ते उत्तर ऐकून आम्ही सर्वजण खूप थंडगार पडलो. ते म्हटले की मी हॉस्पिटलला आहे. हे ऐकल्यानंतर नेमके हॉस्पिटलला कशाला गेले? तर त्यांनी सांगितलं की माझा खूप जबरदस्त आज ॲक्सिडेंट झालेला आहे आणि मी हॉस्पिटलला आहे. पण मी एकदम सुखरूप आहे, कोणीही घाबरू नका असं देखील त्यांनी सांगितलं. पण आम्हाला कुठे काहीच म्हणजे असं वाटतच नव्हतं बरं की मिस्टर घरी येईपर्यंत. मग त्यांचे जे मित्र होते त्यांना घेण्यासाठी तिथे गेले. मग माझे मिस्टर हे घरी आले. घरी आल्यानंतर त्यांच्याकडे बघितलं तर खूप रडायला यायला लागलं. कारण त्यांचं जसं महाराजांचं हे झालं होतं, महाराजांची मूर्ती तुटली होती, तशाच पद्धतीने त्यांचा ॲक्सिडेंट होऊन त्यांचा हात देखील फ्रॅक्चर झालेला होता. आणि त्यांच्या पोटाला खूप म्हणजे असं मार लागलेला होता. आणि त्यानंतर आम्हाला खूप रडायला यायला लागलं. माझ्या मिस्टरांनी सांगितलं की सर्वजण म्हणत होते की या गाडीचा जो ॲक्सिडेंट झाला त्याच्यातील व्यक्ती जिवंतच नसेल, कारण गाडीचा पूर्ण चुरा झालेला होता. माझे मिस्टर कसे त्याच्यातून बाहेर पडले ते म्हणे मला त्यावेळेस काहीच कळलं नाही की समोरून अचानकपणे ट्रक आला आणि माझं ब्रेक दाबलंच गेलं नाही, काय होत होतं. आणि मी गाडीच्या बाहेर कसा आलो हे मलाच कळलं नाही. मी जोरात फेकल्या गेलो. त्यावेळेस मला सर्व काही कळालं. मी म्हटलं हे काही जे काही केलेलं आहे ते सर्व काही महाराजांनी केलेलं आहे. सकाळी घरी देखील असं घडलं आहे. महाराजांची मूर्ती तुटली. तुमच्यावरचं विघ्न महाराजांनी त्यांच्यावरती घेतलेलं आहे. हे ज्यावेळेस त्यांना देखील कळालं त्यावेळेस त्यांना देखील खूप रडायला यायला लागलं की माझी स्वामी आई किती दयाळू आहे. आज मला त्यांनी वाचवलं आणि नवीन जीवदान दिलेलं आहे. याचं जे दिलेलं काही जीवदान आहे त्याचं मी नक्कीच काहीतरी सार्थक करण्याचा प्रयत्न करणार आहे. मलाही खूप रडायला यायला लागलं. स्वामी तुम्ही माझं सौभाग्य वाचवलं. तुमचे मी ऋणी कायम राहणार आहे. या ऋणातून मी कशी मुक्त होऊ ते मला कळत नाही. मी तुमचे ऋणातून मुक्त होण्यासाठी मला काहीतरी मार्ग दाखवा असं महाराजांना मी म्हणत होते. आणि त्याच रात्री मला खूप सुंदर असं स्वप्न पडलं. महाराज माझ्या स्वप्नामध्ये आले. एका वृद्ध व्यक्तीच्या स्वप्नामध्ये स्वामी आले. असा एक मठ होता. त्या मठामध्ये एक वृद्ध व्यक्ती आणि मी इथे आमचा संवाद चालू होता. आणि ते महाराज ती व्यक्ती मला सांगत होते तुला जर महाराजांच्या ऋणातून मुक्त व्हायचं असेल तर तू स्वामींचं कार्य करायला सुरुवात कर असं कळलं. मी म्हटलं स्वामींचं कार्य नेमकी कसं आहे, काय करायचं असतं, मी ते करीन असं म्हटले. तर ते म्हटले जे कोणी दुःखित पीडित आहे त्यांच्यापर्यंत महाराजांना पोचवण्याचं तू काम कर. महाराजांना त्यांच्या घरी घेऊन जा, त्यांना महाराजांची माहिती त्यांना सांग, असं काम तू कर, ही सेवा तू कर. मग तू महाराजांच्या सेवेतून मुक्त होशील, ऋणातून मुक्त होतील असं सांगितलं. सकाळी उठले, मिस्टरांना सांगितलं की असं स्वप्न पडलं. मिस्टर म्हटले ठीक आहे आपण मठात जात जाऊ.
आपण जे काही आपल्याला आलेले अनुभव आहेत ते इतरांना सांगत जाऊ. जे कोणी दुःखित पीडित भेटतील त्यांना आपण सांगू. आणि स्वामी भक्तांनो, माझं पार्लर आहे, त्यामुळे माझ्याकडे कोणी ना कोणी लेडीज ह्या रोज येतच असतात. आणि माझ्या त्या पार्लरमध्ये मी महाराजांचा मंत्र लावलेला आहे आणि कंटिन्यू तारक मंत्र सुरू असतो. जे कोणी येतं त्यांना ते खूप छान वाटतं आणि प्रत्येकजण विचारतं. त्यांनी विचारायच्या अगोदरच मी त्यांना दुसरं काही गप्पा मारण्याच्या अगोदर मी त्यांना महाराजांचा मार्ग सांगायला सुरुवात करते. तुम्ही देखील स्वामींची सेवा करा, स्वामींचं करा. आणि तेव्हापासून खरंच माझ्या जीवनामध्ये खूप सारे बदल झाले. अगोदर मी खूप म्हणजे खूप हट्टी आणि चिडचिड स्वभावाची होती. मला खूप प्रचंड लवकर राग यायचा. पण जेव्हापासून ही घटना घडली आणि महाराजांचे माझ्या स्वप्नात आले, जेव्हापासून हे काम करायला मी सुरुवात केली आणि नामस्मरण कंटिन्यू माझं असतं, हे नामस्मरण करते, तेव्हापासून माझ्या स्वभावामध्ये प्रचंड बदल झाला. मला जी काही आंतरिक शांती आहे ती महाराजांच्या नामस्मरणाने मिळाली आहे. ही शांती या अगोदर मला कधीच कशानेच मिळाली नाही. ती शांती महाराजांच्या नामस्मरणाने मिळाली. माझ्या सासूबाई देखील महाराजांची खूप निस्सीम भक्त आहे. माझ्या सासूबाईंना देखील महाराजांचा खूप सुंदर अनुभव आलेला आहे. जेव्हा आमचे लग्न झालेले नव्हते तेव्हा सासूबाई रोज 108 वेळेस तारक मंत्र महाराजांचा घेत असायचा आणि त्यांचा जो तांब्या आहे तारक मंत्र म्हणताना तो तांब्या खूप फिरायचा. त्यानंतर महाराजांनी एकदा माझ्या सासूबाईच्या हातचा नैवेद्य देखील ग्रहण केलेला आहे. सासूबाई सांगतात, प्रत्यक्षात महाराज आपल्या घरामध्ये आहे. महाराज प्रत्येक भक्ताच्या आयुष्यात येणारं संकट हे दूर करत असतात. त्याच्यासाठीच महाराज बसलेले असतात. फक्त आपली भक्ती, श्रद्धाभाव हा खूप महत्त्वाचा आहे. आपण किती विश्वासाने महाराजांची सेवा करतो हे आपल्याला कळालं पाहिजे. त्यानंतर स्वामी भक्तांनो, माझ्या जीवनामध्ये आत्ता लेटेस्ट आलेला महाराजांचा तुम्हाला मी अनुभव सांगते. 2025 साली महाराजांचा मला आलेला अनुभव, तो अनुभव तर मी कधीच विसरू शकत नाही. महाराजांचं मला दर्शन व्हावं, महाराजांनी मला दर्शन द्यावी अशी माझी खूप म्हणजे खूप दिवसाची इच्छा होती. महाराजांकडे मी खूप मागायची की मला तुमचं दर्शन द्या, मला तुमचं दर्शन द्या. आणि त्या दिवशी गुरुवार होता. माझा महाराजांचा अभिषेक वगैरे सर्व काही झाला. माझी पूजा आरती झाली, महाराजांची आरतीही झाली, सर्व काही झालं. त्यानंतर काय झालं स्वामी भक्तांनो, की मी माझ्या पार्लरमध्ये गेली आणि विशेष म्हणजे माझ्या पार्लरच्या पाठीमागच्या बाजूला औदुंबराचं वृक्ष आहे. तिथे खूप छान आहे, ते औदुंबराची सावली तिथे पडते. खूप छान वाटतं की औदुंबर म्हणजेच महाराजांचं दर्शन मला रोज तिथे होतं. महाराजांच्या कृपेने माझं पार्लर देखील खूप चालतं. त्यानंतर मग मी काय झालं त्या दिवशी की पार्लरच्या पाठीमागे जावं, आज गुरुवार आहे, औदुंबराला प्रदक्षिणा घालाव्या म्हणून मी पाठीमागे जाण्यासाठी गेले. आणि तिथे जाऊन जेव्हा गेली त्यावेळेस मला जे काही दिसलं तेव्हा मला खूप थरथर काप झाला. कारण माझ्या पुढे खूप मोठा भगव्या कलरचा साप होता. त्याने फणावरती काढलेला होता आणि जवळपास तो माझ्या कमरे एवढा वरती झालेला होता. ते बघून मी खूप मोठ्याने साप साप म्हणून ओरडली. त्यानंतर मी असं ओरडली तर तिथे लोक यायला लागले. त्यावेळेस तो लगेच पटपट तिथून निघून गेला. तो कुणालाच सापडला नाही. पण मी पूर्णपणे घामाने चिंब झाली होती आणि खूप म्हणजे खूप घाबरली होती, धडधड वाढलेली होती. कारण असं साप बघितल्यावर मला खूप भीती वाटते. त्यानंतर मग सर्वांनी शोधला पण तो कुठेच सापडला नाही. आणि मग मी घरी आले, घरच्यांनाही सांगितलं की आज असं असं घडलं. तेही खूप घाबरले की सावध राहत जा, पार्लरमध्ये व्यवस्थित राहत जा. सर्वांना खूप काळजी वाटायला लागली. पण कुणालाच माहीत नव्हतं की नेमकी काय घडलेलं होतं. कारण महाराजांनी पुन्हा एकदा स्वप्नात येऊन मला सांगितलं, त्याच प्रकारे दर्शन दिलं आणि महाराजांच्या गळ्यामध्ये तोच साप होता. महाराज मला म्हटले की का गं, खूप दिवसाची माझ्या मागे लागली होती, दर्शन द्या. मी दर्शन द्यायला आलो तर माझ्यापासून लांब पळत होती आणि का बरं लांब पळाली असं म्हटले. त्यावेळेस मला खूप भीती वाटली, डोळ्यातून अश्रू यायला लागले. महाराजांना म्हटलं, महाराज दुसऱ्या कुठल्या पण रूपात दर्शन द्या, पण मला सापाची प्रचंड भीती वाटते, त्या सापाच्या रूपामध्ये मला कधीच दर्शन देऊ नका असं मी म्हटले. आणि खूप रडायला यायला लागलं. खूप रडली की तुम्ही येऊन मी तुम्हाला ओळखलं नाही, तुमचं दर्शन मला घेता आलं नाही. पण म्हणतात ना की महाराज कुठल्या ना कुठल्या रूपात येतात. पण मला खरंच सांगते, सापांची प्रचंड भीती वाटते. मी ओळखूही शकली नाही आणि मला खूप भीती वाटली. मी हा अनुभव कधीच विसरू शकणार नाही. तेव्हापासून तिथे गेल्यानंतर मला
आज देखील तेच आठवतं, तेच दृश्य मला समोर दिसतं. तिथे गेल्यानंतर मी जेव्हा प्रदक्षिणा घालते त्यावेळेस तिथे मला तेच आठवतं. आज देखील तीच परिस्थिती माझ्यासमोर उभी राहते. स्वामी भक्तांनो, असे स्वामींचे छोटे मोठे तर खूप सारे अनुभव आलेले आहे. हे अनुभव तुमच्यासोबत शेअर करावं अशी इच्छा झाली, म्हणून आज हे अनुभव तुमच्यासोबत शेअर केले आहे. असे मला आलेले हे स्वामींचे अनुभव होते. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहेत ताईंचे. तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशाच सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.